नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। उद्धव ठाकरे पुन्हा भाजप सोबत येणार का? देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या टोकाचे मतभेद आहेत, परंतु ते पुन्हा एकत्र येऊ शकतात का या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्यकारक उत्तर देत भविष्याचा संकेत दिलेत। राजकारणात काहीही होऊ शकतं असं फडणवीस यांनी म्हटलंय, परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडीला याची गरज पडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। 2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिवसेना मध्ये युती होती। दोन्ही पक्ष एकत्र लढले, दोन्ही पक्ष मिळून पूर्ण बहुमत मिळालं होतं, परंतु मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेल्या वादानंतर युती तुटली। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि काँग्रेस सोबत युती करून महाविकास आघाडीची सरकार बनवली। त्यानंतर जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारत उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपशी घरोबा केला। आता निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे आला असताना भाजप उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याचा संकेत का देत आहेत, हा एक प्रश्न आहे। भाजप सोबत आपल्या मतपेढीला उद्धव ठाकरे यांच्याबाबत माध्यमातून संदेश देत आहेत, ते सत्तेसाठी कोणत्याही प्रकारचे गठबंधन करू शकतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांना नुकतंच आवाहन दिलं होतं। त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन दाखवावे, या मुद्द्यातून शिवसेना उभाटाची वाटचाल कोणत्या दिशेनं सुरू आहे हा भाजप संदेश देत आहे। महाराष्ट्रात मागील 30 वर्षापासून कोणत्याही एका पक्षाची सरकार बनली नाही। प्रत्येक वेळी आघाडी आणि युती करत सत्तेपर्यंत राजकीय पक्ष पोहोचलेत। आता यंदा महाविकास आघाडीतील 3 पक्ष म्हणजे शिवसेना, उबाटा, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महायुती सोबत लढत आहे। महायुतीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे। राज ठाकरे यांचे मनसे स्वतंत्रपणे निवडणूक मैदानात उतरली आहे।